हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. जेव्हा बंद होता तेव्हा चालू होता ना, आता चालू झालं तर बंद झालाय. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो.
हॅलो 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 क्षमस्व पण टेक्निकल इश्यूमुळे आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दुरावतोय. नक्कीच इथं मात्र व्हाईट बॉलचा इशारा मंच सध्या तरी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. व्हाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहता 29 या अंगावर धावफलक अदनानला आणले गेले. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अदनान पुन्हा एकदा सज्ज होईल. हो यावेळेस व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच इथे शुभागमन होताना पाहताय. अर्थातच टीम बोंबेपाडा संघाचा सागर बोंबे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एक उत्कृष्ट असे कुस्तीपट्टू आणि महाराष्ट्र पोलीस शत्रुघ्न भोईर, त्याच्यानंतर चिरागजी सातपुते, प्रदीपजी भोईर आणि अविनाशजी बोंबे इथे मान्यवर उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक
हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद इथून मात्र लुटायचा आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणून सतीशजी लोणे यांची नम्रतेची आणि आग्रहतेची तुम्हाला इथून मात्र विनंती आहे. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. षटक समाप्तीचा इशारा आणि षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोचत असताना आपण पाहताय. क्षमस्व, थोडंसं फलंदाजांना आम्हाला जे धावसंख्या होती पोहोचण्यामध्ये उशीर झाला, कारण मान्यवर पाहुणेसुद्धा इथे आलेत आणि त्यांचा आदर सत्कार आणि त्यांना निमंत्रण देणं गरजेचं होतं. षटक क्रमांक 30 संपले. धावसंख्या 30. किंग मेकर क्षमस्व गेम चेंजर मापोली संघाकडून आयानला षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता इथून मात्र आणले गेले. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस भिरकावून दिले गेले. चेंडूला सिंगल अंकित होत असताना आपण पाहताय. सिंगलशिवाय काहीही मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळताना दिसणार नाही आहे. सतीश लोणे आपण संपर्क साधायचा आहे. आपण नक्कीच आम्ही विनंती करतोय. त्याच्यानंतर नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. जय शिल्पा राहुल स्पोर्ट सोनटके आणि त्याच्या विपक्षात ब्रदर्स ग्रुप विश्व भारती पाटा. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्याकरिता यायचं आहे. जय शिल्पा राहुल स्पोर्ट सोनटक्के आणि विश्व भारती पाटा. गोलंदाज सय्यार फ्री हिटचा चेंडू घेऊन यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिले गेले. चेंडूला आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. एक धाव पूर्ण केली गेली आहे. फ्री हिटच्या चेंडूवर असं वाटलं की एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. आम्ही सागर बोंबे, शत्रुघ्न भोईर, चिराग सातपुते, प्रदीप भोईर आणि अविनाश बोंबे आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. अगदी कार्पेट पद्धतीने जाणारा हा चेंडू इथून मात्र आपण पाहिला. सिंगल मिळती आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. सिंगल डबलचा खेळ, क्रिकेटचं बेसिक, क्रिकेटचा पाया ज्याला म्हटलं जातं ते बेसिक सध्या तरी क्लिअर करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 35 या अंकावर धावफलक. गोलंदाज सोनशेखर सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस यष्ट्यांच्या वरतून डिलिव्हर होणारा चेंडू पाहायला मिळाला. नाही, गोलंदाज कुठल्याही मापोली संघाचे असू द्या, ते एक वेगवान गोलंदाजी आणि एक तीक्ष्ण गोलंदाजी त्यांची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. आमच्या समवेत जनरेटरचे मालक आहेत. ज्यांना कोणाला जनरेटर हवा असेल त्यांनी हरेश भोईर यांच्याशी संपर्क साधा आणि त्याच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये नाही तर संपूर्ण 4 दिवसामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहेत आणि त्या सध्या तरी जॉईन होत आहेत. आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हरेश जनरेटरचे जे मालक आहेत, वेलकम हरेश, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस पहा निघालाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. फेकी झाली आहे. यष्टीरक्षकाकडे थोडीशी गडबड इथून मात्र पाहायला मिळाली आहे. लक्ष नव्हतं तिथे मात्र, पण नाहीच्या बरोबर धावा तरी इथे मात्र मिळाल्या. टोटली 3 धावा, क्षमस्व 2 धावा. 3 धावा घेण्याचा विचार होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि तिसऱ्या धावासंख्येवर इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 39 या अंकावर विजयाकरिता 40 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले. बहुयत पार होईल का ऐकवण्याकरिता रोहित गुरुले इथे मात्र आपल्या समोर जॉईन होतीलच, पण त्याच्या आधी जे कोणी एकदम ब्रँड क्वालिटीचं लाईव्ह टेलिकास्टिंग यूट्यूबला पाहत आहे RT मूवीजच्या मार्फत रुपेश ठाकरे त्याचे प्रोपरायटर आहेत त्यांच्यामार्फत आणि उत्कृष्ट अशी क्वालिटी प्रोव्हाइड केली जाते. त्यांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आपण जरूर करा. थँक्यू.
हॅलो, टॉस केला जातोय. मी सतीश टोणे यांनाच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. नाण्याच्या दोन बाजू आहेत, भूमिक स्फोट आणि आई गावदेवी चषक मालबिडी 2025. याचा वॉइस भारी वाटतो. भूमिका स्फोट असा आला. नाणेफेक बिन झालाय काय निर्णय असे 60% संघ क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निर्णय आपण इथून मात्र स्वीकारलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. 40 ते 45. धन्यवाद तुम्हाला. बेस्ट ऑफ लक आम्ही इथून दर्शवतोय. विश्व पाठा आपण नाणेफेक विन झाला असतं तर काय निर्णय असता. क्षेत्ररक्षण. पण आता फलंदाजी वाटेला आली आहे. चांगली फलंदाजी करा. वेळ कमी आहे त्यामुळे बाईट आपण घेऊ शकत नाही. येत चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित उतरायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची. हॅलो. हॅलो. धन्यवाद तेजस. आपण पाहत आहात आई गावदेवी चषक मालबिडी या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय. NV नंबरपाडा विपक्ष गेम चेंजर महापोली. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं गेलं तर 4 षटकामध्ये 39 धावा लगावल्या गेल्या स्कोरबोर्डवर आणि गेम चेंजर महापोली संघासमोर आव्हान ठेवलं गेलंय 40 धावांचं विजयाकरिता. या ठिकाणी शुभ आगमन झालंय सागर बोंबे. शत्रुघ्न भोईर आणि आमचे जिवलग मित्र चिराग सातपुते, प्रदीप भोईर, अविनाश बोंबे या सर्वांना विनंती आहे की आपण शाही सन्मानाने VIP टाईजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. अतिथी देव भव आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. फुलियात सामन्याकडे 40 धावांचं आव्हान आहे आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय महापोली संघाकडनं. मोहम्मद आणि अरफाज स्ट्रायकर एंडला असेल. मोहम्मद नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अरफाज गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाज नितेश. चला लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होती. पहिला चेंडू नक्की सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू होता. इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल. 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने आघास गेलाय. श्री गणेश गेलाय 4 धावाने. 40 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. मोहम्मद याच्या बॅटमधून आलाय. नक्की सफल झाले होते. फुल टॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 4 धावांसाठी चौकार. वलियात पुन्हा एकदा सज्ज असेल. नितेश पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्याच्यानंतर कमबॅक करतील का? यावेळेस नक्कीच कमबॅक केलाय. सफल होऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. लेन थोडी मागे ठेवली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सरळ चेंडू जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू आलाय. आपण पाहिलं तर वारंवार सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होत आहे. नक्कीच त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन थोडीशी नजदीक आहे. त्याचमुळे अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत. यावेळेस फुल टॉस होता. टर्न केलं गेलंय. क्षेत्ररक्षक होते. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू दुसऱ्या दिशेने वळताना आपण पाहिलं आणि चौकार अजून एक आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली 8. नक्कीच पहिला चेंडू चौकार आला. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर यावेळेस सुद्धा फुल टॉस चेंडू होता. टर्न केलं गेलं. चौकार अजून एक आलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल नितेश. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यापुढील चेंडू यावेळेस स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडस वळण घेताना आपण चेंडू पाहतोय. बोट फिरवली होती. वेग सुद्धा यावेळेस पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. काय समीकरण पाहायला मिळतंय. चौकार डॉट चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. यापुढील चेंडू पाहूयात नितेश यांचा. यावेळेस फुल टॉस चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तो उडती झेल स्वीकारली गेली. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. मोहम्मद बॅक टू द डगआउट.
फुलटॉस चेंडू होता. आपण पाहू शकता ऍक्शन मध्ये फुलटॉस चेंडू होता. इनफिल्डच्या वरून गेलायचं होतं मिड ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, उडी घेतली आणि सहजरित्या झेल स्वीकारली. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अब्दुल. नवीन फलंदाज झालाय अब्दुल. हॅलो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. इनफिल्डच्या वरून उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करत होत आहे, मात्र चेंडू रोखू शकले नाहीयेत. षटक समाप्तीचा येतोय. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नक्कीच विचार केला या षटकाचा, तर या षटकाचा सुरुवात सुद्धा चपकाराने केली होती आणि त्याच्यानंतर चपकारानेच या षटकाचा सुद्धा समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या साह्याने समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. नक्कीच एक विकेट आला होता, मात्र या षटकाचा विचार केला तर 3 चौकार आलेत. 12 धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली आहे. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आता पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अक्षय. आता स्ट्रायकर एंडला असेल अरफाज. अरफात. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अक्षय. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक विकेट आलाय, मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली आहे 12. अक्षय सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. अक्षय सुरुवात करेल आपल्या षटकाला. पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवर बोट फिरवली आहेत. पंच आमच्याकडे बोलतील हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. षटकाची सुरुवात दिशाहीन चेंडूने केली अक्षय याने. नक्कीच पहिला चेंडू स्लोवर हाताळला होता, बोट फिरवली होती, मात्र थोडीशी लाईन भरकटताना आपण पाहतोय. दिशाहीन चेंडू होता. पंचांनी आम्हाला दर्शवले स्कोरबोर्ड मध्ये अवांतर धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 13. यावेळेस फुल टॉस होता आणि फुल टॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षक पे दस्तक पे मस्तक देने वाला हा आलाय षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 19. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. ऑन साईडला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, मात्र क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचं काही करू शकले नाहीये. त्यांच्या डोक्यावरून जाणारा हा आपण षटकार पाहिला. पहिला चेंडू वाईट हाताळला होता, त्याच्यानंतर फुलटॉस चेंडू षटकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल अक्षय. यावेळेस नक्कीच लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतील हा फ्री चेंडू असेल. एक धाव पडून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या आहेत. सॉरी, नो चेंडू आहे. नो चेंडू बीमर हाताळलाय. दबाव पाहतोय गोलंदाजावर. यापुढील चेंडू फ्री हिट असेल. पंच 1 मिनिट थांबा. पंच चला पुन्हा एकदा करूयात सामन्याला सुरुवात. आता मात्र फ्री हिट चेंडू असेल. फ्री हिट चेंडूचा पुरेपूर फायदा घेतील का फलंदाज आपण पाहतोय.
अक्षय यावेळेस फ्री हिटचा चेंडू खेळून काढलाय त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत फंबल झालेत बॅकअप खूप सुंदर पाहायला मिळते उचलून फेक करतील 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत 2 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 24 दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली आहे 24 यात पुढील चेंडू अक्षय यांचा यावेळेस स्विंग अँड मिस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय यावेळेस बोट फिरवली होती लेंथ थोडी मागे ठेवली होती वेग धारण केलं होतं तेच तर रार चेंडू पाहायला मिळाला त्याच जोरावर निर्धाव चेंडू आलाय यात पुढील चेंडू यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय नक्कीच कमबॅक करतोय एक षटकार आला त्याचनंतर बिमर हाताला होता त्याचनंतर 2 धावा आल्या त्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज अक्षय याला बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यात या आधीच्या चेंडूचा विचार केला तर थोडीशी लेंथ मागे ठेवली होती त्याचनंतर थोडी लेंथ पुढे निर्धाव चेंडू आलाय पुन्हा एकदा यावेळेस अजून एक चेंडू निर्धाव आलाय या आधीचा चेंडूचा विचार केला तर नक्कीच तेच तर्रार हाताला होता त्याचनंतर यावेळेस बोट फिरवलीत स्पीड थोडस कमी ठेवलंय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र असेल यावेळेस केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आहे 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय धावबादची संधी होती मात्र थ्रो गॅदर करू शकले नाहीयेत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात षटक समाप्तीचा इशारा येतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 26 आता मात्र विजयाकरिता 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल गेम चेंजर महापोलीस संघाला चला टीम मीटिंग करू नका जास्त वेळ घेऊ नका पंच जास्त वेळ घेऊन देऊ नका नवीन गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विनोद तिसरं षटक हाताळण्याकरता आमंत्रित केलं विनोद याला बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता 12 बॉल 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज नवीन आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्याकरिता विनोद अब्दुल उडवलाय चेंडू जेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे मात्र या ठिकाणी चूक घडते जेल सोडली त्याच्यानंतर धाव बाद होताना आपण पाहतोय चल जेल स्वीकारली असती तर एकही धाव पाहायला मिळाली नसती मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय अब्दुल बॅक टू द डगआउट मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपलं सहर्ष स्वागत सागर बोंबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती आहे मंचावर येऊन विराजमान व्हायचंय यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता उडवलाय ऑन साइडला आल्या षटकार पाहायला मिळतोय
भूषण घोडविंदे यांचे वडील सदानंदजी घोडविंदे यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस अप्रतिम झेल पाहायला मिळते. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाने आल्या आल्या षटकार लगावला होता तोच फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. अप्रतिम झेल स्वीकारली आहे. सदानंदजी घोडविंदे यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बोलियात पुन्हा एकदा सामन्याकडे. षटकार आला त्यानंतर एक विकेट पाहायला मिळाली. यावेळेस काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. एक चोरटी धाव पाहायला मिळाली. वाईट +1 ऍड केली जाईल स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या झाली आहे 35. आता मात्र विजयाकरिता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा विनोद. यावेळेस काय घडलंय? एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. षटक बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्यात. स्कोरबोर्ड वर धावा लागल्यात 37. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतील, आम्हाला दर्शवतील. हो नक्कीच हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली 38. विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता असेल गेम चेंजर महापुली या संघाला. विनोद पुन्हा एकदा. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटांना बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. सात चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. विनोद पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस स्विंग अँड मिस. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटांना बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आता समीकरण चेंज होताना पाहतोय. 6 चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो नेहमीच आपण पाहिलं असेल की 6 चेंडू मध्ये 6 षटकार पण ज्यावेळेस हवे असतात त्यावेळेस नक्कीच ते लगावले जातात. मात्र ज्यावेळेस 6 चेंडू मध्ये 1 धावा असेल 2 धावा असेल हे करणं कधीतरी कठीण होत असतं. त्या पद्धतीचं समीकरण आपण पाहणार आहोत का मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज झालाय अक्षय. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल अरमान. नवीन आलेला फलंदाज. समोर जाईल गोलंदाज अक्षय. 2 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. आता मात्र विजयाकरिता 1 धावेची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 1 धाव. अक्षय पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस नक्कीच हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट पण बॉल मध्ये संपर्क झाला आणि अजून एक निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला गेलाय. धावेचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि डायरेक्ट हिट केलं जात आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये यश मिळत आहे गोलंदाज अक्षय याला. नवीन फलंदाज आलाय कौनेन.
वलियात सामन्याकडे एक धावेची आवश्यकता असेल. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, झेलची संधी आणि संधीचं सोनं. नक्कीच सामना रंगताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्याचनंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आला. त्याचनंतर धावबाद फलंदाज होताना पाहिलं. त्याचनंतर 4थ्या चेंडूवर झेलच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झालाय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल. काय सामना रंगतोय. आता नवीन फलंदाज आलाय आहात. 2 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सामना रंगताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मी या षटकाच्या सुरुवातीच्या अगोदरच उल्लेख केला होता की ज्या वेळेस 6 चेंडू मध्ये 1 धाव किंवा 2 धावांची आवश्यकता असते त्यावेळेस नक्कीच कुठेतरी कठीण ठरलं जातं. आणि तेच या ठिकाणी समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 चेंडू 1 धाव. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय आहात. गोलंदाज अक्षय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. अक्षय पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस स्लो चेंडू हाताळला होता, कट केला आणि 1 धाव वळून पूर्ण केली गेली. सामना विजय ठरतोय. गेम चेंजर महापोलीस संघ. नक्कीच काय सामना रंगला होता.